नमस्कार, जय मल्हार. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात असणारं जे हक्काचं आरक्षण आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता 17 सप्टेंबरपासून जालना ह्या ठिकाणी चळवळीतील आमचे मोठे बंधू आदरणीय दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण सुद्धा नाहीये. राज्यभरातून समाज बांधवांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो, इतर समाजातूनही त्यांना पाठिंबा मिळतोय, पण महाराष्ट्र सरकारला त्याबाबत काहीच पडलेलं नाही, काहीच देणं घेणं नाही असं दिसून येत आहे. त्यामुळे मी ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगू इच्छितो, त्वरित या उपोषणाची आपल्या माध्यमातून दखल घेण्यात यावी आणि दीपक भाऊ बोराडे यांच्या जीवाचं काही बरं वाईट होण्या अगोदर जो GR पारित करायचा आहे, ज्या आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे त्या संदर्भात GR पारित करावा आणि त्यांचं उपोषण स्थगित करावं. अन्यथा ह्या राज्यभरातला धनगर समाज रस्त्यावर उतरेल आणि उद्रेक होईल. त्यामुळे ह्या उपोषणाची आपल्या माध्यमातून दखल घेणं गरजेचं आहे. जर आपल्या माध्यमातून दखल घेण्यात आली नाही तर राज्यभरातला धनगर समाज रस्त्यावर उतरून उद्रेक करेल आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आपली असेल हे आपण प्रथमतः लक्षात घेणं गरजेचं आहे.